बंधू भगिनींनो, अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे मुद्दे यायला लागले। मग मुंबईचा महापौर कोण होणार असा मुद्दा देखील आला। मी परवा स्पष्ट सांगितलं, आता आमच्या एकनाथराव शिंदेजींनी देखील स्पष्ट सांगितलं, मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार। पण परवा वारिस पठाण बोलून गेले, मुंबई में बुरखे वाली मेयर बनेगी। आम्हाला वाटलं आता मराठी माणसाबद्दल बोलणारे तुटून पडतील, पण मला समजलंच नाही। अचानक भोंग्याचे सेल डाऊन झाले। सकाळचा भोंगा बोलेनाच, विचारलं तर तोंडातनं शब्दच निघेना। एक जण यांच्यातला बोलायला तयार नाही, हे त्याचं उत्तर देण्याकरता देखील तयार नाही। आता आम्हालाच त्यांना चार्ज करावं लागेल, तर कदाचित या भोंग्यातनं आवाज निघतील। आणि म्हणून त्यांच्या छातीवर उभं राहून सांगतो, या ठिकाणी महापौर हिंदूच बनेल, या ठिकाणी महापौर मराठीच बनेल। आमचं कुठल्या धर्माशी वैर नाहीये। या देशामध्ये प्रत्येकाला आपापला धर्म जपण्याचा अधिकार आहे, आपली पूजा पद्धती जपण्याचा अधिकार आहे। आमचा या ठिकाणी जो विरोध आहे तो त्या ताकदीला आहे, जी ताकद या महाराष्ट्रामध्ये, या हिंदुस्थानच्या भूमीमध्ये वंदे मातरम म्हणायला नकार देते, त्यांच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी आहोत। ज्यावेळी त्या माहीमच्या दर्ग्यावर मला बोलवलं आणि मला सांगितलं, भारताचा तिरंगा झेंडा या माहीमच्या दर्ग्यावर आम्ही फडकवण्याकरता तुम्हाला बोलवतोय, त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून हा देवाभाऊ त्या ठिकाणी गेला आणि त्या माहीमच्या दर्ग्यावर जाऊन त्या ठिकाणी चादर चढवली आणि तिरंगा झेंडा फडकवला। या भारतामध्ये आमची कोणाशी दुश्मनी नाही आहे, पण ज्याची या भारताशी दुश्मनी आहे त्याला मात्र सोडणार नाही, ही देखील आमची या ठिकाणी मानसिकता आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, एक लक्षात ठेवा, वंदे मातरमचा नारा, भारत माता की जयचा नारा तुम्हाला या सभेमध्ये तर ऐकायला मिळेल, पण तिकडच्या सभेमध्ये ऐकायला मिळणार नाही, कारण त्यांनी आता वंदे मातरमची साथ सोडलेली आहे। आता त्यांचा झेंडाही बदललाय, त्यांचा दंडाही बदललाय। आणि म्हणून या मुंबईच्या निवडणुकीत आम्हाला सुरक्षित मुंबई देखील तयार करायची आहे।